स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता गायकवाड. नुकताच प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला आहे. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. प्राजक्ता गायकवाड आणि उद्योजक शंभूराज यांच्यामध्ये ओळख कशी काय झाली हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता गायकवाड आणि तिचा नवरा शंभूराज कुटवळेने संवाद साधला. दरम्यान प्राजक्ताने तिच्या फिल्मी लव्ह स्टोरीविषयी सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, मला तर वयाच्या 18व्या वर्षानंतरच वेगवेगळी स्थळं यायला सुरुवात झाली होती. महाराणी येसूबाईच्या भूमिकेमुळे मी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पोहोचले. वेगवेगळ्या क्षेत्रातील स्थळं यायला मला सुरुवात झाली होती, पण मला डिग्री पूर्ण करायची होती आणि त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करायच्या असं मी ठरवलं होतं. पुढे प्राजक्ता म्हणाली, आमची भेट तर खूपच खास होती. मी एका चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि त्याची नाईट शिफ्ट होती. तेव्हा माझ्या नवीन घराचं बांधकाम झालं होतं. नवीन घरात देवालाही नवीन घर करूया त्यासाठी आम्ही जात होतो. तेव्हा अचानक एक ट्रक आला आणि आमच्या गाडीला धडकला. तर तेव्हा मी खूप हायपर झाले होते. आम्ही सगळे त्या ड्रायव्हरवर चिडलो. मग तुमचा जो कोणी ओनर आहे त्याला बोलवा असं त्याला आम्ही सांगितलं. हे खूपच फिल्मी आहे. त्यानंतर हे तिथे आले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला 2 ठेवून दिल्या. तो ड्रायव्हर खूप विचित्र बोलत होता, पण मला वेगळंच प्रेशर होतं की आता गाडीचं नुकसान झालंय आणि मला नाईट शिफ्टला जायचं आहे. पण शंभूराज तिथं आले आणि त्यांनी सगळं सांभाळून घेतलं. ते मला म्हणाले, मी तुम्हाला सोडायला येतो सेटवर. त्यानंतर आम्ही खूप चांगले फ्रेंड झालो. मला माझ्या भूमिकेमुळे सगळे ताई बोलायचे, पण शंभूराज यांनी मला कधीच ताई म्हणून हाक मारली नाही. ते मुद्दाम मला मॅडम म्हणायचे, पण मी त्यांना दादा अशी हाक मारायचे. असा खुलासा या अभिनेत्रीने या मुलाखतीत केला. दरम्यान प्राजक्ता आणि शंभूराज यांची पहिली भेट एका अपघातादरम्यान झाली होती, जिथे शंभूराज यांनी प्राजक्ताला मदत केली. हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सुरुवातीला प्राजक्ताने नकार दिला, पण शंभूराज यांनी तिच्या क्षेत्राची ओळख करून घेत विश्वास जिंकला. घरच्यांच्या संमतीनंतर दोघांचा साखरपुडा ठरला. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ही फिल्मी लव्ह स्टोरी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.